नमस्कार, मी प्रेरणा नाईक. पीएम न्यूज मध्ये आपले स्वागत आहे. आपण पाहत आहात पीएम न्यूज. चला तर मग उर्वरित बातमीकडे. एकत्र जमलेलो आहोत. तर येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी मिळून भरघोस मताने असणारे जिल्हा परिषद उमेदवार सौ बोधलेताई आणि पंचायत समिती विनंती करतो की आपण आपले वैयक्तिक हेवेदावे मतभेद बरीचशी विकासाची कामं देण्यात आलेली आहेत आणि या पुढच्या काळातही आपल्या गावातून जितका जास्त लीड जाईल तेवढ्या जास्त आपल्याला पुढील कामं करण्यासाठी बहुकडे आपल्याला हक्कानं मागणी करता येईल. तर गावच्या विकासासाठी आपण सर्वांनी एकत्रित येऊन पुन्हा एकदा मी विनंती करतोय, वैयक्तिक कुठलेही मतभेद गट तट कुठलाही मनात कसलाही भेदभाव न ठेवता मान सन्मानाची अपेक्षा न करता आपण सर्वांनी बहुच्या पाठीमागे खंबीर उभा राहावं अशी पुन्हा एकदा विनंती करतो आणि येणाऱ्या 7 तारखेला कमळ या चिन्हावर भरघोस मताने बहुंना आपल्या गावातून लीड द्यायचं आहे एवढी विनंती करून मी माझे 2 शब्द संपवतो. आज जिल्हा परिषद पंचायत समिती च्या निमित्तानं जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणूक 2026 च्या निमित्तानं आज आदरणीय भाऊ आपल्या गावामध्ये आलेले आहेत आणि उमेदवाराचा प्रचार करण्यासाठी त्यांचे विचार ऐकण्यासाठी आपण सगळेजण इथं जमलेले आहोत. या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले आपल्या तालुक्याचे विकास पुरुष आदरणीय राजाभाऊ राऊत साहेब, त्याचबरोबर आपल्या भागाचे नेते आदरणीय अनिल काका, आमच्या मार्केट कमिटीचे माजी व्हाईस चेअरमन आदरणीय झुंबर दादा, हजारे सर, उपस्थित सर्व गावातली मंडळी, माझ्यापेक्षा ज्येष्ठ असतील, माझ्यापेक्षा तरुण असतील, त्या सर्वांना ही इलेक्शन कशासाठी हे सगळ्याला आपल्याला माहीत आहे. खरं तर शहराचे प्रश्न वेगळे असतात, ग्रामीण भागाचे प्रश्न वेगळे असतात आणि म्हणून शहरासाठी नगरपालिका महानगरपालिका आहेत, पण ग्रामीण भागाच्या विकासासाठी ही निवडणूक फार महत्वाची आहे. वास्तविक बार्शीची नगरपालिका आदरणीय बहुनी जिंकलेली आहे, म्हणजे शहराचे प्रश्न सोडण्यासाठी लोकांनी त्याला बहुमतानं ती तसं आपलं नगराध्यक्ष दिलेला आहे. तसंच शेतकऱ्याचे प्रश्न, शेतकऱ्याशी निगडीत प्रश्न मार्केट कमिटीमध्ये असतात. आपण सर्वांनी तालुक्यातल्या सुजात मतदारांनी ती संधी बहुना आपण म्हणून दिलेली आहे. मार्केट कमिटी एका सुरक्षित माणसाच्या हातात दिलेली आहे, त्याच्यामुळे तीही काळजी आपली मिटली. आता प्रश्न आहे जिल्हा परिषद पंचायत समिती. ही जिल्हा परिषद पंचायत समिती सुद्धा बहुसाठी अतिशय, तुमच्यासाठी, माझ्यासाठी आणि बहुसाठी अतिशय महत्वाची आहे. कारण अगदी दिल्ली पासून ते दिल्लीपर्यंत सगळी सत्ता भाजपची आहे आणि मध्येच काहीतरी उगवणं हे आता चांगलं नाही. आपल्या विकासाच्या दृष्टीनं ग्रामीण भागातल्या समस्या सुटण्यासाठी आपल्याला माहित आहे आदरणीय भाऊनी आपल्या गावावरती खूप प्रेम केलं, खूप मोठा निधी त्यांनी मागे म्हणजे अगदी कोणी न मागता दिलेला आहे. 5 कोटीचा साठवण तलाव भाऊनी आपल्यासाठी खास दिलेला आहे, राजधानीच्या विकासासाठी. त्यांना माहित आहे की इथं पाण्याचा प्रॉब्लेम आहे शेतकऱ्यासाठी, तर त्याचं काही ना काही सिंचन व्हावं, काही ना काही बागायत क्षेत्र वाढावं म्हणून 5 कोटीचा निधी आपल्याला साठवण तलावाच्या रूपात आपल्याला दिलेला आहे. नुसता तलाव देऊन ते थांबलेलं आहे, तर आपल्या गावामधल्या ज्या ज्या योजना आहेत त्या सगळ्या त्यांनी राबवलेल्या आहेत. मग ते 25-15 असू दे किंवा वित्त आयोगाचा निधी असू दे, कुठल्याही निधीमध्ये त्यांनी कमतरता केलेली नाही. अगदी सांगायचं झालं तर आता सुद्धा 20 लाखाचं काम आपल्या गावामध्ये चालू आहे. बऱ्याच जणांना माहीत नसेल, ते आदरणीय भाऊनी दिलेलं काम आहे. आपल्या धनगर समाजासाठी सभागृह बांधायला चालू आहे. मला वाटतं फाउंडेशन आता पूर्ण झालेलं आहे.
तर हे 20 लाखाचं काम बहुनी त्या धनगर समाजासाठी दिलेलं आहे. म्हणजे इतकी छोटी छोटी जाण असलेलं आपला नेता आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये लक्ष देणारा नेता आहे. त्यामुळं आपल्याला ही जिल्हा परिषद आणि पंचायत समिती आपल्या दृष्टीनं अतिशय महत्वाची आहे. आपल्या पुढच्या गावामध्ये ज्या योजना आहेत त्या आपण बहुच्याच मार्फत सोडवू शकतो हे आपण प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. आणि म्हणून आपलं एक एक मत अतिशय महत्वाचं आहे. आणि ते देण्यासाठी आपण आपले जे सगळे सोयरे आहेत, भागामध्ये सगळे सोयरे असतील किंवा गावामध्ये आपले कोण आपण जे असतील त्या सर्वांना आपण हात जोडून विनंती करायची की आपलं मत अजिबात वाया जाता कामा नये. आणि याचा निश्चितपणे आपल्याला फायदा होणार आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून बऱ्याचशा स्कीम आपल्या गावासाठी येतील आणि पुढचे सगळे प्रश्न भेटतील. बहुधा वेळ अतिशय कमी आहे, पण तरी मी तुम्हा सर्वांना एक विनंती करणार आहे की तुमच्या मनामध्ये थोडीशी नाराजी 2 दिवस तिकीट झाल्यानंतर झाली होती, कारण तुमच्या सर्वांची इच्छा होती की आमच्या गावाला तिकीट मिळावं. आपल्याला माहित आहे हे अतिशय अवघड असतं. त्या कर्त्याला माहित असतं की कशातून जावं लागतं. आपण ग्रामपंचायतीचे तिकीट देताना सुद्धा इतके प्रॉब्लेम येतात. त्याची मदत जास्त आहे, त्याची भावकी मोठी आहे, त्याचं पेट मोठं आहे, त्याच्यातलं द्यायचं का ह्याच्यातलं द्यायचं, हे आपल्यासारख्याला सुद्धा प्रश्न पडतात. याला तालुका चालवायचा. 130 ग्रामपंचायती आहेत आपल्या तालुक्यामध्ये. या 130 तालुक्यामध्ये आपल्यासारखे असंख्य पुढारी आहे. आपण त्याच्यामध्ये 130वा भाग आहे. आणि त्याच्यामुळे तुमची नाराजी साहजिक आहे. इच्छा असणं काही वाईट नाही, पण निश्चितपणे भाऊ आपल्याला कशात तरी पुढे जाऊन काहीतरी करतील आपल्यासाठी हे माझ्या मनावर त्यांच्यावरती विश्वास आहे. आणि म्हणून आपण आपली जबाबदारी आहे की हे जे इलेक्शन आहे, इलेक्शन ग्रामपंचायतीचं आहे असं आपल्याला आपल्या मनोमनी ठरवावं लागेल. आपल्यामध्ये गट तट, कुणाचा रुसवा, कुणाचा फुगवा, कोण पुढे जातंय, कोण मागे जातंय हे बघायचं नाही. आपण सगळ्यांनी प्रत्येकाने किमान गावामध्ये प्रत्येकाने 10 मताची जबाबदारी घ्यायची की जी विरोधात पडणार आहे ती आपल्याकडे कसं पडते. तर यासाठी आपण सगळ्यांनी जातीनं प्रयत्न केले पाहिजेत. आपल्या मनात तो काढून टाकला पाहिजे. निश्चितपणे ज्यावेळेस संधी प्राप्त होईल त्यावेळेस भाऊ आपल्याला संधी देतील. त्याच्यामुळे त्याच्याबद्दल तुम्ही मनामध्ये किंतु ठेवू नका. आपण किती मतदान लीड देतोय याच्यावरती आपली किंमत भाऊ कशी ठरत असते. आणि म्हणून आपल्या सर्वांची जबाबदारी आहे की आपण सगळ्यांनी अगदी खेळीमेळीनं मोठ्या प्रमाणात आपल्या गावामधून किमान 400चा लीड द्यावा अशा प्रकारची आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे आपल्या भागाचा आपल्या गावाचा आणखीन एक गोष्ट सांगायची राहिली की बघा किती बारीक लक्ष असतं नेत्याचं. मला भाऊ म्हणले एकदा की बाप्पा तुमचा शिवार खूप मोठा आहे आणि शिवार मोठा असला तरी सुद्धा तिथं डोंगराळ भाग आहे. आपण इथं विचार करू की MIDC साठी एखादं युनिट उभा राहतंय का. राष्ट्रमध्ये MIDC तुम्ही एखादी MIDC बघितली असेल शहरातली, सगळ्याचे प्रश्न सुटतील, रोजगाराचे प्रश्न सुटतील, तुमच्या रस्त्याचे प्रश्न सुटतील आणि प्रत्येकाच्या हातात काम मिळेल. तर ही दृष्टी असलेला नेता आहे. त्यांच्या डोक्यामध्ये असं आहे की तालुक्यामध्ये 3 MIDC झाल्या पाहिजे आणि त्या 3 MIDC मध्ये रात्री त्यांनी स्वतःहून मला सांगितलं मी शेतकऱ्याशी चर्चा केली आणि भाऊ की 100 एकर जमीन द्यायला आमच्या इथला शेतकरी तयार आहे. 100 एकर मी कमी म्हणतोय, 200 ते 250 एकर जमीन आम्ही आमच्या गावची MIDC साठी घेऊ आणि आमच्या गावाचा विकास करण्यासाठी तुमचं मोलाचं सहकार्य लाभणार आहे
आम्ही निश्चितपणानं मताच्या रूपात तुम्हाला त्याचा मोबदला देऊ, अशा प्रकारची तुम्हा सर्वांना विनंती करतो आणि मी माझे 2 शब्द सांगतो. धन्यवाद पप्पा. आपण मौलाचं मार्गदर्शन मतदारांना केलं. आता यानंतर आपल्या सर्वांचे लाडके नेते विकास राजे भाऊ हे नेते आपले बोलतील. आजच्या या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं उपस्थित माझी सर्व राज्यांमधील वडीलधारी मंडळी, तरुण मित्र बांधवांनो, आज उपस्थित या प्रचाराच्या निमित्तानं माझे सहकारी मित्र साहेबराव बाप्पा, रावसाहेब सर, किसन हजारे सर, अण्णासाहेब देशमुख, विजय पवार सर, रामेश्वर चव्हाण सर, बाळासाहेब काका, पंडित माने, बाळासाहेब टेलर, संभाजीराव देशमुख, विकासराव माने, त्याचबरोबर सहकारी मित्र अनिल काका, मेजर जगताप, त्याचबरोबर उपस्थित आदरणीय दादा, त्याचबरोबर ज्यांनी आपली देश सेवा केली अशा आमच्या कर्नल देशमुखताई, उपस्थित सर्व माझ्या बंधूंनो, घराघरातून ऐकणाऱ्या माझ्या माता भगिनी, आज या ठिकाणी जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं भारतीय जनता पार्टी आणि रिपाईच्या आणि समविचारी पक्षाच्या माध्यमातून आपण या ठिकाणी बोलले ताई आणि आपल्या सुमरदादाच्या मुंबई या दोन्ही उमेदवार या ठिकाणी आपण भारतीय जनता पार्टी आणि आरपीआयच्या समविचारी पक्षाच्या माध्यमातून दिल्या. कमळ चिन्ह बांधवांनो, आज आपल्या सर्वांनाच माहित आहे की संपूर्ण देशभर नरेंद्र मोदी साहेब पंतप्रधान आहेत, आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री आहेत. संपूर्ण देशभर भारतीय जनता पार्टीचं एनडीएचं सरकार मोठ्या प्रमाणामध्ये, आणि आज या सर्व शासकीय यंत्रणेच्या माध्यमातून जो काही देशभर विकास झालेला आहे, राज्यभर विकास झालेला आहे, असंख्य योजना आपल्या संपूर्ण ग्रामीण शहरी भागाकरता एक मोठ्या प्रमाणामध्ये योजना शासनाच्या माध्यमातून दिलेल्या आहेत. लाडली बहीण असेल, लाडकी बहीण आहे, शेतकरी सन्मान योजना असेल, आयुष्यमान योजना असेल, महात्मा ज्योतिराव फुले योजना असेल, मुख्यमंत्री सहाय्यता निधी असेल, त्याचबरोबर पीक विमा आपल्या अवजारांकरता ऑनलाईनची पद्धत असेल, सर्व स्तरावरती आपण सरकार आज 80 कोटी लोकांना धान्य देण्याचा विषय असेल म्हणून या सगळ्या गोष्टी या ठिकाणी शासनाच्या माध्यमातून केल्या जातात. आणि या सर्व गोष्टी करत असताना आपल्या तालुक्याचाही विकास एक चांगल्या पद्धतीने व्हावा, आपण आपल्या एक तालुक्याला आर्थिक दृष्ट्या बळकटी आणावी या दृष्टिकोनातून आपण या ठिकाणी प्रयत्न करतो. आणि हे प्रयत्न करत असताना आपणही त्या ताकदीनं या ठिकाणी शासन दरबारी जात असताना अत्यंत छाती ठोकपणे जावं या दृष्टिकोनातून आज या निवडणुकीच्या माध्यमातून मी आपले आशीर्वाद घेण्याकरता किंवा आपले सहकार्य मागण्याकरता रत्नागिरीमध्ये आले. मान्य आहे, मला सगळी वस्तुस्थिती मान्य आहे. तुम्ही इच्छुक होते, सगळे इच्छुक होते, ठीक आहे. थोडं काही तांत्रिक अडचणी बांधून थोडे समजून घ्या, कारण हा मतदारसंघ असा आहे, सगळेच नेते या मतदारसंघात आहे. खरं सांगतो, आता मी उघडच बोलतो, तुमचा रुसवा एका मिनिटात जाते बाहेर. सगळे दिग्गज नेते या मतदारसंघामध्ये, आणि माझी सगळ्यात नेत्याला हात जोडून विनंती आहे की मी वाद लावणाऱ्यापैकी नाही, वाद मिटवणाऱ्यापैकी आहे. सातत्यानं वाद मिटवण्याचा मी प्रयत्न करतोय, पण मला तसं काही अंशी थोडं दिसत नाही. काही वेळेस एक 8 जण आहेत, त्यातले 2 जण इकडे सतत 6 जण एका जागेवर, कधी असं ही चित्र जे दिसतंय त्या चित्रामुळं सातत्यानं एवढी मोठी नेते मंडळी असताना मी तुम्हाला खरं सांगतो, तसं पाहायला गेलं तर सगळी नेते एकत्र म्हणलं 5,000 मताला सीट येऊ शकते. तुम्हाला सांगतो 5,000 एवढं त्या मतदारसंघामध्ये सहज एवढी ताकद आहे बाळासाहेब. आज या ठिकाणी एवढं असताना सुद्धा शेवटी कुठलाही धोका नको, कुठेही कुणाचा वाईटपणा नको, कुणाच्या बाबतीमध्ये काय करायला नको, म्हणून मी शेवटी सगळ्या चर्चा केल्या, फार मोठ्या चर्चा झाल्या या मतदारसंघावर. शेवटी मी
आपले छत्रपती शिवराय हे आपलं दैवत आहे आणि मानकोजी महाराज बोधले महाराज हे आपले संप्रदायामधले आहेत. आणि शेवटी मग म्हणलं या संप्रदाय घराण्याबद्दल तर सगळी एकत्र येते. मानकोजी महाराजांच्या घरामध्ये ही उमेदवारी गेलेली बरी. शेवटी आता आणखी सगळ्यांची नाती होते. देशमुखांची पण आहे झालेले सर, देशलेंची पण आहेत की नाही, कापशेंची पण आहे, इकडे निचाळ्यांचं पण मानकोजी महाराजांचं जुना 350 वर्षापूर्वीचा मी त्या सोडून घाला होतो तरी देतात. मुस्लिमबरोबर पण नाती ती. आणि ह्या भागामध्ये सगळ्या संप्रदायाला मानणारा पण मोठ्या प्रमाणामध्ये वर्ग आहे, वारकरी मंडळी. कारण धाकटी पंढरी म्हणून आपण धामणगावला सातत्याने पाहतो या ठिकाणी होतं. आणि त्याच्यावरती मी शेवटी कमीत कमी ह्या संप्रदायाला घालण्याला तर कोणी विरोध करणार नाही. सगळी सर्वसामान्य जनता संप्रदायामध्ये मंडळी काम करणारी सगळी वारकरी मंडळी आणि शेवटी वारकऱ्याची किती ताकद आहे की आपल्याला आषाढीला कार्तिकेला दिसते. पांडुरंगाच्या चरणी आपण नतमस्तक व्हायला त्या ठिकाणी जातो. आणि हा विचार या ठिकाणी केला जिल्हा परिषद. आणि दादा पण आदर छत्र कुणाबरोबर दादांचं भांडण मला दिसलं नाही. दादांचं जुमदारांचं भांडण मग मी असा या ठिकाणी. आणि साबळे म्हणून तिकडे उमेदवार काढले शेरगाव मधून, त्यांचंही कुणाबद्दल काय. आता अनिल काकाच्या गावचे पहिले माझे सहकारी मित्र गायकवाड म्हणून उमेदवारी मागत हे. आणि असं थोडं कुठं काय दिसायला लागलं. त्याच्यामुळे हा उमेदवारीचा बाजूला निर्णय घेतला. मी सगळ्यांचा सन्मान करणार आहे, तुम्ही अजिबात काळजी करू नका. या ठिकाणी पप्पाही या ठिकाणी अत्यंत प्रभावी नेते. या ठिकाणी संभाजीरावांनी पण गावाची ठरवली. तुम्ही मला सातत्यानं पाठराखण करतात. काकाही या भागाचं नेतृत्व केलेली मंडळी आहे. पप्पा अजिबात काळजी करू नका. गावात आलं मी बोलत नाही. 100% मी तुमच्या कुठल्या तरी चांगल्या कामाला येणार आहे एवढं तुम्हाला निश्चित तुम्ही पण काळजी करू नका. माझ्या डोक्यात सगळी गरीब असते, फक्त थोडं ऍडजस्टमेंट करून घ्या. मी माझ्या डोक्यात बरोबर असते. मी कुठल्या वेळेस काय कधी कुठल्या सणाला माझं मी न्याय द्यायचा प्रयत्न करेन ही मी मनामध्ये करत असते. फक्त पार्टी करता योगदान देणं हे सगळ्यात महत्वाचं तुम्हाला. आज मला सांगा मी कोण आहे. मी पण एक माजी आमदार आहे साहेब, तुम्हीच बघा मला. मी ज्यावेळेस आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब विरोधी पक्ष नेते व्हायला निघाले होते, इकडे आघाडीचं महाविकास आघाडीचं सरकार तयार व्हायला लागलं होतं. तिन्ही पक्ष एकत्र यायला लागले. मुख्यमंत्री कोण व्हायला लागले तुम्हाला माहित आहे. काय परिस्थिती निर्माण झाली. आणि तुम्ही मला 19ला अपक्ष म्हणून आमदार म्हणून निवडून. तुम्ही सांगा मी विरोधी पक्ष नेत्यालाच पाठिंबा दिला. सगळे म्हणले ह्याच्या डोक्यावर परिणाम झालाय. आज बरोबर आहे का मी पाठिंबा दिलेला. कारण मला माहित होतं त्या माणसाची दूरदृष्टी आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांची दूरदृष्टी असलेला नेता आहे. फार तो माणूस नंबेलेसचा घोडा बांधतो. तुम्हाला खरं सांगतो मी जी त्याचे काही जवळ पाहिजे गोष्टी आहेत विकासाच्या बाबतीमध्ये. बाकीचं ते सोडून त्यांना असला संयम असलेला माणूस मी पाहिला ना. तुम्ही पण पाहिले सगळे. कधी कोणाबद्दल निगेटिव्ह नाही काय नाही. कुणी गेलं की होईच, कुणी गेलं की होईच. आणि अशा माणसांच्या मनामध्ये माझ्याबद्दल एक चांगली भावना निर्माण झाली की बाबा आपल्या विरोधी पक्षाच्या वेळेस हा माणूस एक आमदार निस्वार्थ भावनेनं पाठिंबा आपल्याला देतो. त्याच्यामुळे सरकार ज्यावेळेस आलं आणि ज्यावेळेस साहेबांच्या हातात सगळी सूत्र आली सरकारची, तुम्हीच पाहिलं आज 4000 कोटीचा जो निधी या ठिकाणी मिळाला आहे. पत्रकार बांधवांनो पत्रकार परिषदेमध्ये हिशोब देतो. यांना हिशोब पत्रकार परिषदेमध्ये प्रत्येक एक रुपयाचा हिशोब माझ्या प्रतिस्पर्ध्याला देतो. त्यांचं जे टिंगणटवाळीचं राजकारण जे चालू आहे बार्शीमध्ये. आता मी ऐकलं आहे आता आगळगाव मी भाषण ऐकत नाही पण मला म्हणजे जरा लेच आगावपणा केला. म्हणजे बघू तरी काय काय आहे. बोलायला सगळं येते खरं, परंतु त्यांचं वय त्यांनीच म्हणले मी वय झाले मी असा करेन तसं करेन. सगळ्याला माहित आहे कशाला काढायला होतो काय वय वय तुमचं झालं म्हणे. वयस्कर माणसांचा प्रचंड मान राखणारा मी कार्यकर्ता. ज्येष्ठ माणसं दिसली तर मी पायाला हात लावून पुढे जाणारा कार्यकर्ता आहे. त्यांचं वय मोठ्या प्रमाणात झाल्यामुळं माझ्याकडनं एक कधी सुद्धा असा अपशब्द किंवा अडीतुरीचा शब्द माझ्या आयुष्यात निघाला नाही. पूर्वी त्यांनी लांबी केली त्यावेळेस केला, परंतु आता तरी किमान माझी हात जोडून विनंती जरा तुम्ही आता जो काय 16 वर्षाचं पोरग असलेलीच बोलायला गेला काय बोला असं नका बोलून तुम्ही या ठिकाणी. आणि जे काही चुकीची मांडणी केली जाते त्यांच्याकडनं तुम्ही सगळे भाषण दोघांची पण ऐका. माझ्या तोंडातनं
केलेली कामं काय करतोय, काय करा रतनजीला मला सांगा तुम्ही. काय दिलं त्यांनी मला सांगा. माझ्यावर दोघं पण सांगा काय दिलं त्यांनी. मी सभागृह देऊ शकलो, जल जीवन मिशन मधनं काम देऊ शकलो, काही दलित वस्तीच्या माध्यमातून निधी दिला, काही रोडला पण होते 25-15 मधनं काही निधी दिला. आज त्या गावाला जवळपास माझ्या माहितीप्रमाणे 5,500 एकरच्या अधिक जास्त जमीन आहे. जवळपास 1700 एकर माळ आहे, 708. आणि ही ऐतिहासिक गाव आहे. आदरणीय नाना तिकडं पट्टणचे नाईक निंबाळकर इथं आले, देशमुखांची नाती, जुना फार इतिहास या रत्नजनाला कोरपळ्याला इतिहास आहे, पानगावला इतिहास आहे. आपले छत्रपती शिवरायांचे वंशज पानगाव मध्ये या बार्शी तालुक्याला फार मोठा इतिहास आहे. आणि ऐतिहासिक वारसा असलेला आज एवढ्या घडी बिडी सगळ्या देशमुख गाव आहे. काय अवस्था आहे गावाची, सगळं मांडणं नाही. काय पाण्याच्या बाबतीमध्ये नियोजन आहे सांगतात मला. 9 वेळेस मी निवडणूक लढवली, 7 वेळेस निवडून आलं. अहो दुर्दैवानं भौगोलिक परिस्थिती बार्शी तालुक्याची वेगळी तुम्ही करून ठेवली. गावागावामध्ये भांडणं लावली तुम्ही, भावाभावामध्ये भांडणं लावली, ऑटोमॅटिकली एक तुमच्या ताब्यात गेला. हो दुसरं काय नाही. तुम्ही जी झुंज लावली नाही तर ग्रामीण भागामध्ये शेतकऱ्यामध्ये, त्याच्यामुळे तुमचं साधन केलं नाही. तर तुमचं काय साधतंय, मी स्वतः जबाबदारीने बोलतोय, एक साधा कार्यकर्ता. ही व्यक्ती एखादा ग्रामपंचायतचा सदस्य होण्याला सुद्धा पात्र नाही. तुम्हाला सांगतो हे काय सांगतात मला 7 वेळेस निवडून आले म्हणून. आज या ठिकाणी तुम्ही काय केलं एवढं सांगा. म्हणतात मी 7 वेळेस निवडून आलो, उगाच निवडून देतात का जनता. फक्त वाद, या वादाचे फायदे तुम्ही घेतले. त्याच्यामुळे तुम्हाला नाही लागलं तुमच्या समोर तुम्ही माणसं टिकून दिली नाही. आता माझ्यासारखा एखादा तरुण या ठिकाणी शेतकरी कुटुंबाचा पुढा आला नव्यापासून, कसं तुम्हाला वाटलं 3दा भले निवडून झालं. त्याच्या अगोदर काय केलं बाबूराव तुम्ही, किसनबाला काय केलं यांनी, प्रभाताईला काय केलं यांनी, नानाला काय केलं यांनी. तुम्ही होते बघा दिवस बघितले तुम्ही काय काय अवस्था असायची. आता सगळी कशा पद्धतीची यांची पोटगिरी. त्या कारखान्यावरती सर्वसाधारण सभासदी कमरेला सगळ्यात पर्यंत असतो. पप्पा सगळ्या तलवारी पुकऱ्यातली घेऊन यायची, ही गुंडगिरी यायची. आणि अशा पद्धतीनं गावामध्ये वाद भांडणं लावली, दहशत निर्माण केली. माणसं खेड्यापाड्यांनी उभा राहिली कधी राजकारणामध्ये तर चिरडून टाकण्याचं काम तुम्ही केलं. काय तुम्ही सांगा. त्याच्यामुळे तुमचं साधन केलं. माझ्यासारखा खंड माणूस मिळाला, निवडून आला तरी तेवढा जर पडला तरी तेवढा. आता विधानसभेला पडलो. आता 2 ठिकाणी कशी जिरली तुमची, आता पण जिरली. तुम्ही काय नाही करा. फक्त ती बँड तुम्हाला पण माहित आहे काय झालं. जे विषय तिसरीकडे घ्या तुम्हाला आपल्या तरुण पिढीत. त्याच्यामुळे तुमचं साधलं. परंतु विकासाच्या बाबतीमध्ये तुम्ही या ठिकाणी सांगा. आज 700 कोटी रुपये आपण उपसा सिंचन नाही, 296 कोटी पाणी पुरवठा बार्शीला आहे. आज या ठिकाणी मुख्यमंत्री सडक योजना आहे, पंतप्रधान सडक योजना आहे, PWD ही सुद्धा रस्ता तुमचा राज्याचा प्रमुख रस्ता झाला. आज या ठिकाणी सोलापूर रस्ता झाला, लातूर रस्ता झाला, धाराशिव रस्ता झाला, परांडा रस्ता झाला. आज कुठला रस्ता बार्शी तालुक्याला जोडणारा शिल्लक राहिला. सगळे आता हा मोहनवायला सुद्धा रस्त्याचं काम चालू आहे. कोणता रस्ता तुम्हाला सांगा मला. नाही हे सुद्धा झालं. शक्तीपीठाच्या बाबतीमध्ये तुम्ही मला सांगा काय करायचं. शेतकरी जे म्हणतील ते निर्णय आपण घेऊ. आणखी काय पाहिजे मी खरं सांगतो की ज्या वेळेस कुठली डेव्हलपमेंट होती त्यावेळेस काही एक टोळी आहे फिरवा फिरवी करा, त्यांच्या ह्याच्यात जाऊ नका. डेव्हलपमेंट होताना होऊ द्या. तुम्ही माझ्याबरोबर चर्चा करा. कुठं कलेक्टर साहेबांकडे कुठं बैठका लावायचं आपण, कुठं जरी शेतकऱ्याची अडचण व्हायला लागली भूसंपादनाची ताबडतोब पैसे देण्याची व्यवस्था आपण बैठक लावतो. मला मान्य आहे की एकदा काम झालं की परत शेतकऱ्यांकडे दुर्लक्ष केलं जात आहे, भूसंपादनाचे पैसे दिले जात नाहीत, शेतकऱ्याला अडचणी येतात, हेलपाटे घालतात, मान्य आहे. परंतु तुमचा जर लोकप्रतिनिधी किंवा लोकनेता चांगला असेल, काम करणार तर अडचणी येत नाही. तुम्ही माझ्या संपर्कात राहा, कुठेही अडचण येणार नाही. परंतु डेव्हलपमेंट होताना तुम्ही अडथळा करू नका. तुम्हाला उदाहरण सांगतो. आज या ठिकाणी तुम्ही बार्शीचा बायपास बघा, तुम्ही सगळी माहिती घ्या. 1 लाख रुपये सुद्धा एक कोण विचारत नाही. तुम्ही जावा बघा तिकडं अलीपूर पासून जामगाव पर्यंत 1 कोटी रुपये एकर मिळते का बघा. तुमचा 1 लाख रुपये तुम्ही माहिती घ्या. मी जी बोलतो ती माहिती घ्या. आता एवढे रस्ते छान पैकी केल्या, प्रत्येक रस्त्याला तुम्हाला सांगतो जमिनीची दुप्पट तिप्पट. आज शहरामध्ये सुद्धा सगळा झोन केला की फक्त 2-2.5 एकर जमीनच ग्रीन झोन आहे. सगळ्यात पैकीच्या पैकी आला झोन केला तिकडे बार्शी नगरपालिकेच्या हाती. वैरागला सुद्धा त्याच पद्धतीने आपण करतो. आणि हा अर्ज केल्यामुळं 10-20 लाख रुपये एकराची किंमत 1.5 कोटीच्या खाली नाही जात.
इतकं त्या ठिकाणी शेतकरी सदन झालाय. चला आता लाडोळ्याला जाऊ. तुम्ही एक उदाहरण देतो इथलं. तुमचं इथं आता साठवण झालं 300-400 एकर जमीन त्या ठिकाणी भिजल आणि कॉर्पोरेशन 100-200 500-600 एकर 500 एकर तर जमीन आराम सर्जन झालाय. आणखी तुमच्या इथं 3 साईड आहेत ना, आहेत ना बाजार तलाव 3, त्याला सुद्धा आपण साठवण तलाव. तुम्ही काय करू नका. फक्त तुम्ही व्यवस्थित काम करणार माणसाला तुम्ही त्याच्या बरोबर राहा. आज या ठिकाणी जसं रामना बाप्पांनी सांगितलं की खरं या माहितीशी मी वैराग भागामध्ये जागा शोधतो. कारखान्याच्या बाबतीमध्ये बोललो, काय काय जणांनी उगत दाखवा कारखान्याचं असं दुसरं राजू काय करायला बाबा नको म्हणलं की हात जोडतो. माझ्या आधीच बदनामी करू बेजार झाले. त्यापेक्षा तुम्ही सगळे शेतकरी या ठिकाणी एकत्र या. इथल्या जमिनीची किंमत काय तुम्हाला पण माहित आहे, मला माहित आहे. आपण सगळे MIDC चे अधिकारी आणू, बैठक घेऊ, सगळं तक्ता तयार करू. लय काय नाही, 200-250 एकर जमीन फक्त द्या. 200 ते 250 एकर जमीन द्या आणि त्याला पण चांगल्या पद्धतीने आपण पैसे मिळवून देऊ. शेतकऱ्यांना सरकारला द्यायची, ती काय कोणाला खाजगी या ठिकाणी एका व्यक्तीला द्यायची नाही. आणि त्या ठिकाणी सुद्धा चांगला एक उद्योग आणण्याची जबाबदारी माझी असेल. कारण आज तुम्हाला पण माहित आहे की महापालिकेच्या निवडणुका झाल्या, साहेब गावासला गेले. तुम्ही ऐकलं टीव्हीवरती 40 लाख कोटीची गुंतवणूक करायला जगातले व्यापारी तयार झाले. उद्योग 30 लाख कोटीचे करार झाले, आणखी 10 लाख कोटीचे करार झाले. गडचिरोलीला उद्योग चालले आणि आपल्या बार्शी तर वैराग भागामध्ये उद्योग यायला काय अडचण आहे? अडचण काय मला गडचिरोलीला होऊ शकतंय, इथं काय अडचण आहे? होऊ शकतंय, फक्त प्रयत्न करणार असला पाहिजे. आणि जर इतर रातंजनला वगैरे जर जागा तुम्ही दिली किंवा व्यवस्थित मनात बैठकात आनंदामध्ये कुठल्याही शेतकऱ्यावरती अन्याय न करता हसत खेळत त्याला चांगली छानपैकी किंमत आणखी थोडं साहेबांकडनं सांगून त्याच्यात काय 4 पैशाची भर पाडून कुठल्याही कारभाराचं वाटोळ न होता कुठल्याही शेतकऱ्याच्या ताटातलं असं कुणी हिसकावून न घेता चांगल्या पद्धतीचं जर या ठिकाणी मार्ग निघाला 100% आपण या ठिकाणची जागा फक्त MIDC चे अधिकारी आणतो. त्यांनी जर सर्वे मध्ये पसंत केली बाप्पा काय शेवटी तो टेक्निकली मुद्दा आहे, तिथं करू द्या, कुठेही करू द्या भागामध्ये कुठं जाईल ठीक आहे. पलीकडे झाली इकडे 2-4 गावं दाखवू आपण सगळेजण फिरू. 1 महिना-2 महिने तर सगळे अधिकारी आणतो. रातंजन असं धामणगाव कुठलाही भाग असतो, ज्या भागामध्ये 200-250 एकर जमीन त्यांना पसंत पडेल ती जमीन घेऊ द्या आणि त्या ठिकाणी उद्योग उभारू द्या. बघा इकडल्या पोरांच्या बाबतीमध्ये कशा पद्धतीने, कारण आज साखर कारखान्याच्या बाबतीमध्ये घटना वेगळ्या झालेल्या. आता हा एक तर फार जुना आदरणीय कृषीदादांनी नानांनी औषध झाडुके काकासाहेब कुडुक्या सगळ्यात जुन्या जाणत्या जुड्यांना या सगळ्यात जुन्या जाणत्या मंडळीने या भागातल्या कारखाना उभा केला. त्यावेळेस 8 तालुक्याचं कार्यक्षेत्र होतं. ह्याची मशिनरी ह्याची जुनी कॅपॅसिटी आता ह्याच्यातनं नवं करायचं म्हणलं तर 5000 मेट्रिक टनच्या खाली कारखानाच होत नाही. कोजग्रेशन आलं, इथोनाला आलं, असं सगळं करायचं म्हणलं तर 500 कोटीच्या घरात किंमत झाली. आता कुणाची एवढी ताकद राहिली सांगा ना. आणि जी एवढी स्पर्धा सुरू झाली त्यामध्ये सगळी डब्यात चालली आणि जिल्ह्यात झाले 36 कारखाने. आणि आता काय अडचणीचा विषय झाला ना तो, त्याच्यामुळे कुणाचा ऊस राहणार नाही. कुणाचा राहिला तर मला सांगा मी किती गाड्या पाहिजे तेवढ्या देतो, त्या बाबतीमध्ये काळजी करू नका. परंतु आता जो उद्योग एखादा पुढे अडचणीला ठरणार आहे त्याला कुठाला करण्यापेक्षा आता नवीन दुसरा आणखी जी काय नवीन पद्धत आता जुन्या इकडं वैराग भागामध्ये आयोजित होत्या शाळा नाही. आता राहिला का भेटू आता जी काही जुनी प्रथा परंपरा गाणे होते भेट निघत होती हे राहिलं नाही. आता ज्या गोष्टी आता कुठली पिकाला येत मला सांगा. आता सोयाबीन लावताय का कोण, आता तीळ लावलाय का कोणी, फुलं लावलेत का कोणी, हाय का मटकी राहणार, हाय का करडी राहणार, हाय का कारवड राहणार सांगा. आता जसं पीक पद्धती बदलली आता हरभरा सुद्धा कमी व्हायला लागलाय आणि राजमा सुरू झाला या मराठवाड्यामध्ये. जशी पीक पद्धती बदल तशा नवीन उद्योग होणार आहेत. आणि आताही तुम्हाला सांगतो की भविष्य काळामध्ये आपण चांगल्या पद्धतीचा एखादा व्यवसाय या ठिकाणी आणून त्या ठिकाणी आपली पोरं कामाला लागते. पाण्याच्या बाबतीमध्ये तर मी सांगितलं की रात्र जरी मारलं नसलं तरी आपण पाण्याच्या बाबतीमध्ये त्याचं नियोजन करू. कारण तुम्ही सगळीकडे बघा 37 साठवण तलाव मंजूर केले, त्यातले 25 तयार झाले. सगळ्या गावामध्ये तुम्ही साधं लाडोळ्याला जावा, मी आता म्हणलं 5 लाख रुपये एकर होता, आता मिळतंय का 25 लाख रुपये एकर तिथं. तुम्ही जवळ एक चक्कर पावणे एवढेच असतील, किती लय जवळ नसतं की लाडोळ किती अंतर आहे
द्राक्ष झाले ना, फुटला होता तलाव तरी पण केला. आता 300-400 एकर बहुतेक द्राक्ष शेती मिळते का जमीन? 20-25 लाखांनी एकर मिळते का सांगा? आणि आता त्याला केवढं आहे? 5-15 लय झालं माळ 5-7 लाख. पण ह्याची किंमत वाढवा ना तुम्ही. जर डेव्हलपमेंट झाली किंवा पाणी आलं ऑटोमॅटिक 20-25 लाख प्रत्येक घरटी या ठिकाणी फायदा होणार. त्याच्यामुळे तुम्ही फायदा करून घ्या. कारण आज उपळायला सुद्धा तुम्ही बघा, उपसा सिंचन योजनेचं पाणी जनावराला पाणी नव्हतं. त्या नागोबाच्या 4-5 हजार म्हशी किंवा गाई असायची, जनावराला पाणी नव्हतं. आज 100% नागोबाची वाडी बागायची. ऊस लागला त्या नागोबाची वाडी, ऊसाची लागण आहे तुम्हाला. तुम्ही जाऊन बघा सगळं चित्र. आणि त्या सगळ्या पट्ट्यामध्ये हिरवगार आता दिसायला लागली. आणि खरंच 5 लाख रुपयाच्या 1-2 लाख रुपये जमिनीच्या किमती असायच्या. 50-50 40-40 लाख रुपये एकर जाईल. कशामुळे होती ही किंमत? तुम्ही पाणी आणलं किंवा रस्ते दळणवळणाची साधनं निर्माण झाली, डेव्हलपमेंट केली तर किमती वाढणार आहेत. आणि किमती वाढल्यानंतर प्रत्येक शेतकरी 2 एकर जरी झाला तरी लखोपती झाला, करोडपती झाला. आणि ह्यालाच विकास म्हणतात ना. काही एखादं राशनचं दुकान दिलं म्हणजे विकास झाला का काय गावाला? का कोणाच्या घरी जेवायला गेलं, आजोच जेवायला 2 कोट्या खाल्ल्या म्हणजे विकास झाला का? कुठं माझ्याबद्दल टिंगल करून एखादा विनोद केला म्हणजे विकास झाला का? माझी टिंगल करून त्याला काय? मी त्या दिवशी काय बोललो भाषणामध्ये बरेच जण माहित नाही. आगरगावला काय म्हणले? आता मला नेहमीच आपल्या बाबूराव बाप्पा गाडेगावकरांना, किसनावाला किंवा प्रभाताईला तुम्ही बघितलं बाळाचं, तुम्ही जवळ नानांना कशी जिरवली ह्यांची माणसं, कशी जिरवली. कारण ही ग्रामीण भागातली माणसं होती. मी झालं शहरातलं. माझं खरं सांगू का, माझा एकराचा भाव जे असतो ना ते पुण्याला आला आणि मी मिळलो खत. तुम्हाला सांगतो, मी खरं सांगतो. आणि माझी जमीन होती शहरात. मी त्याला आलेच गेलो ना, तुम्हाला सांगतो. काय त्याच्यातनं प्लॉट पाडले, त्याच्यामुळं ती झाला हा डबल. आणि आम्ही आमचा परिवार व्यवसायामध्ये होता, त्याच्यामुळे माझी जिरवायला आली नाही, म्हणजे त्याची जिरवली. त्यामुळे त्याला लय टेन्शन. नाहीतर हा वर्ण असे पडलं टाकलेला माणूस आहे, सावकार आहे. 2-2, 3-3, 5 पट्टा केलं, जागा जमिनी लिहून घेणारा, व्याज पट्टा करणारा माणूस आहे तो. काय याचा व्यवसाय हो सांगा मग तुम्ही? तालुक्याने बघितलं ना तुम्ही, ह्याचा व्यवसाय सांगा मला. काय उद्योग आहे याला? उद्योग सांगा. अख्खं घरभर व्यवसाय काय करते सांगा. आणि आम्ही काय मदत तर करणारी माणसं, घर बारा कर आमचं लेकरा बाळ असेल, आम्ही पळ बोलतो व्यवसाय करतो. ह्यांचा व्यवसाय काय? ह्यांचं भागतंय कुठनं? राजकारण हा यांचा धंदा आहे तुम्हाला सांग. आणि टोप्या दुसऱ्याला घालणं. मी माझ्या आजोबाची, आजीची, आई वडिलांच्या तर जमिनीवर वापरतो. ह्यांनी पुण्याची हिस्टरी किती जण झाली, खोटी मूर्तीपत्र केली, सगळं पोरं आहेत माझं. मी दाखवायचं झालं तर दाखवू का पत्रकारांना? तुम्हाला ती पण दाखवतो खोटं मूर्तीपत्र. कुणाच्या जमिनीत कुणी हाणले आणि त्याच्यावरती रुबाब. अक्षरशः ह्यांना काही नव्हतं. येळला ती पण 20 एकर होती फक्त, आणि तेवढी 20 एकर हाणली. कुणाला आठवत असेल, ती पण हाणलेली जमीन, काही नव्हतं यांना. तेवढ्यावरती तिथं थांबले, तिथनं बारशीत आले. यार्डामध्ये दिवाळ काढलं, पुण्याला लय मोठी शिक्षा दिली यार्डाच्या व्यापाऱ्यांनी. तुम्हाला सांगते, सांगत नाही मला विचित्र शिक्षा दिली तिने. आणि अशा पद्धतीची माणसं आणि टिंगलतावरती तालुका नेतात. सगळ्या एका पिढीचं वाटोळ केलं, आणखी दुसऱ्या पिढीचं, तिसऱ्या पिढीचं वाटोळ करायचं का? त्यामुळे माझी सगळ्या माझ्या शेतकरी बांधवांना नम्रतेची विनंती बांधव, तुम्ही कुठलीही काळजी करू नका. तुमच्या पुढे सोन्याचं ताट वाढले. आज केंद्र सरकार आहे, राज्य सरकार आहे, कुठलीही काळजी करू नका. आज बाजार समिती या ठिकाणी आहे, नगरपालिका आहे. आज या माध्यमातून आज पाण्याची सोय केली. MIDC आपण उपळायला वैराग भागामध्ये मला सांगितल्याप्रमाणे जामगावला आपण 3 MIDC करतोय. छान उद्योग त्या ठिकाणी आणतो. 1 सोयाबीन प्लॅन गांधीने उभा केलाय. आणखी 2 सोयाबीन प्लॅन करणारी माणसं माझ्याजवळ तयार आहे. विधानसभेच्या अगोदर तयार होती. विधानसभेला पराभव झाला, त्यांना संरक्षण मिळणार नाही म्हणून ती थांबली होती. दोन्ही सत्ता आले की मला फोन आले, हो एवढी जिल्हा परिषद पंचायत समिती झाली की आम्ही आमच्या उद्योग उभा करायला 240 कोटीचे प्लॅन बांधवलं. ह्यांच्यामध्ये स्पर्धा लागली तर आपल्या सोयाबीनला भाव मिळणार आहे. स्पर्धा लागली तर 100 आपल्याला वाढवून मिळणार आहे. आज बाजार समितीच्या माध्यमातून तुम्ही पाहताय रणवीर चेअरमन झाला, त्याच्या अगोदर पप्पा बोलून एक सुद्धा दादाबाई चेअरमन होते. पप्पा तुम्ही विरोधात सदस्य त्या ठिकाणी होता, परंतु सगळ्या विरोधी पार्टीच्या सुद्धा सगळ्या सदस्यांनी त्यांनी सांगितलं तरी विरोधात मतदान केलं नाही. माझ्या माहितीप्रमाणे एवढं कट्टोकट इथं असताना 100% ठरावाला मतदान तुम्ही सगळ्यांनी केलं. काय केलं?
कामगारांचं त्या ठिकाणी चांगलं केलं होतं. आज आपल्या बाजार समितीला 2 कोटी रुपयाचं उत्पन्न नव्हतं, 2 कोटी रुपये सुद्धा उत्पन्न होतं, पगारीला पैसे नव्हते. पहिल्या रणवीर चर्मन झाल्याची परिस्थिती, परंतु परिस्थिती बदलली. सगळ्या बैठका घेतल्या, सीसीटीव्ही लावले, कडक केलं. पहिल्या वर्षी 7 कोटी, दुसऱ्या वर्षी 8 कोटी, तिसऱ्याला 10, परत 12, 12, 12 अशा पद्धतीने उत्पन्न वाढलं. मग मला सांगा, तिथं जर चुकीचा व्यवसाय होत असेल तर उत्पन्न वाढत असते का? 20-20, 5 रुपये तालुक्यातला माल यायला लागला तिथं. 6 राज्यात सफरचंदचे व्यापारी तिथं शुक्रवारी मोठा चालतो. आज इकडे सुद्धा रस्ते, गटारी, दिवाबत्ती, 2 कोल्ड स्टोरेज, 1 वेअर हाऊस, तिकडे जनावरांचा बाजार, शॉपिंग सेंटर, सौर ऊर्जा, सगळी कामं करून 16 कोटी रुपयाची एफडी शिल्लक आहे बाजार समितीमध्ये. तुमच्या सगळ्या कामाचे पैसे सुरक्षित आहेत तिथं, कुठं सुद्धा चुकीच्या पद्धतीने घालले. यांच्या वेळेस काय होतं, कुठे शिल्लक होती का? आणि बाजार समितीमध्ये 16 कोटी रुपयाची शिल्लक आहे म्हणून दाबू मंगल सिंगची टोळी 25 लाख रुपये उत्पन्न, 50 लाख रुपये काढू असले विचारायचे गाणे. ह्या असे प्रेरित होऊन निवडणूक लढवत होत्या. परंतु अशा पद्धतीनं यांना 18च्या जागेवर पराभव पत्करावा लागला. ही सगळ्यांच्या लक्षात आलं. आणि आज दुसऱ्यांदा तुम्ही बाजार समिती ताब्यात दिली. तुम्ही भाग रतनजनकरांनी सगळ्यांनी आहेत, ग्रामपंचायत सोसायटीनं सगळ्यांनी समजलं, तुम्ही फार मोठं योगदान देऊन या ठिकाणी मदत केली. आणि तुमच्या सहकार्यात आणि तुम्ही आशीर्वाद दिले, सोसायटी ग्रामपंचायती केली, सगळ्यांच्या तालुक्याच्या आशीर्वादाने ती संस्था आली. आणि ही संस्था काय राजकीय आटा नाही. त्या संस्थेच्या माध्यमातून आपल्याला अत्यंत चांगलं पद्धतीने काम करायचं. अगोदरही केलंय आणि आताही सांगतो. यांनी कधी सांगितलंय का? आता मी सांगतो तेवढं बघा तुम्ही. आज टमाट्याच्या बाबतीमध्ये, प्रक्रिया उद्योगाच्या बाबतीमध्ये कन्सल्टंट म्हणून आपण त्याचा अभ्यास चालू केलाय. कांद्याच्या बाबतीमध्ये आपण त्याच्यावरती प्रक्रिया करण्याचा अभ्यास चालू केलाय. लगेच दुसऱ्या दिवशी मी सगळ्यांना फोन करून त्याच्यावर कन्सल्टंट नेमतो. आज या ठिकाणी तिकडे 4 वैराला आणखी कोल्ड स्टोरेज मनुक्याचे करतोय, तिकडे 4 धान्याचे करतोय, म्हणजे 5 इकडे 5 इकडे. आज सांगलीला, पंढरपूर आपल्याला मनुके घेऊन जावं लागतं. तुम्हाला मी वैराच्या बाजार समितीमध्ये सोय करून देतो सगळी. आणि व्यापारी मी स्वतः गाडीत घालून व्यापारीकडं सौद्याला आणायची जबाबदारी माझी असेल, पंढरपूरची आणि सांगलीची. आणखी काय करू, असा व्यापार चालवायचा ती मला चांगलं कळतं. आणि कसं शेतकऱ्याला जास्त पैशाने तुम्ही काळजी करू नका. त्या कोल्ड स्टोरेजला तुम्हाला भाडं जास्त मात्र असेल, कुठं जर फवारणी बिवारीचं मेंटेनन्स आहे ना, त्याचे चार्जेस लागतात. कारण त्या ठिकाणी जर मनुके ठेवले तर तुम्हाला दर साल दर 6% व्याजदराने, व्यापाराला सुद्धा 12% 60 एवढ्या कमी व्याजदराने त्या ठिकाणी रक्कम बाजार समिती उपलब्ध करून. आज किती जणांकडे सोयाबीन तुम्हाला सांगा, किती जणांकडे, किती जणांना ऐकलं? 4042, बरोबर आहे. आता किती वाईट वाटतंय सांगा तुम्हाला. मग 1 वेअर हाऊस केलंय. मी तुम्हाला जबाबदारी सांगतो, आणखी नव्यानं 10 वेअर हाऊस आपण बाजार समितीचे करू. 10 माझा जे कुमार राव माझा जिगरी दोस्त येतंय बघा. आता येते सगळे एक मंत्री, दर महिन्याला 1 मंत्री येते पॅकेज जाहीर करायला. आपण 10 वेअर हाऊस करू. मी एक शब्द देतो माझ्या शेतकरी बांधवांना, कुठलंही सोयाबीनला 1 रुपयाचं भाडं लागणार नाही शेतकऱ्याला. वेअर हाऊस मध्ये माल ठेवलं फुकट तिथं, अजिबात तिथं कुठं रुपयाचं भाडं. फक्त हरभरा, मूग, उडीद असं जर काय असेल ज्वारी, तर त्याला कीड वगैरे लागते, फ्युमिगेशन जास्त आहे, त्याला फक्त फवारणीचे चार्जेस लागतात. त्याच्यापेक्षा कुठला चार्ज तुम्हाला लागणार नाही. आणि दर साल दर शेकडात 6% व्याजदराने, एकदम कमी व्याजदराने तुम्हाला 75% 80% रक्कम दिली जाईल. आणि ज्यावेळेस हमी भावाच्या पुढे भाव जाते त्याच वेळेस तुम्ही अजिबात कुठली काळजी करू नका. असं नियोजन आहे यांच्या डोक्यात. म्हणून बरं माझ्या डोक्यात अशी कल्पना आहे, नियोजन आहे. हे करून दाखवतो मी तुम्हाला 100% नाही करून दाखवलं. आणि जर शेतकऱ्याचा 10 टनाला जर 1-1 लाख रुपयाचा तोटा आता होत गेला असेल, काय केलं मग तुम्ही? 9 निवडणुका लढवल्या, 7 वेळेस आमदार केलं, एवढी मोठी ताकदीची 57 वर्षाचा अनुभव आहे म्हणजे राजकारणाचा. ही वाटे खेळायचा. आणि मला पण 43 वर्षाचा आहे, मी पण माझ्या 15 वर्षापासून राहतो. तसं तर वर्गात 4थी पर्यंत मॉनिटर आहे, 9वी पासून मॉनिटर आहे, 11वी-12वीला GS आहे. लगेच 96ला मी शहर प्रमुख झालो, लगेच नगरसेवक झालो, बाजार समितीला संचालक झालो, नगराध्यक्ष झालो, लगेच थेट लगेच उतरलो विधानसभेला.
नाही वेळ होणार नाही. आमदार पण झालो, आम्हालाही अनुभव आहे, परंतु आमच्या अनुभवाचा उपयोग जनतेच्या हिताकरता केला. तुमचा काय का पार्ट्या करणं, टिंगली करणं, विनोद करणं. विनोद आम्हाला येत नाही, 100% विनोद येतो, कुणाला येत नाही. कुणी पण 4 पुस्तक वाचले की विनोद करतो, परंतु विनोद करून काय पोट भरणार आहे का? दुसऱ्याची माप काढून तू पोट भरणार आहे का? पोट कधी भरणार आहे की या तालुक्यामध्ये जर चांगल्या पद्धतीने काम केलं. त्यामुळे आपल्याला भविष्य काळामध्ये दोन्ही सरकार आहे. आणि तुम्हालाही माहित आहे तिथनं पुढे भारतीय जनता पार्टीचं किती दिवस सरकार आलं, म्हणून सोन्याचं ताट आहे बांधवून. तुमची लेकरबाळ या तालुक्यात आणणार आहे, माझी लेकरबाळ या तालुक्यात आणणार आहे. किती लोक आपण पिंपरी चिंचवड पुण्याला पाठवणार आहेत आपली. त्या भागात एका गावात 400 ते 500 जणांची संख्या आहे. बाहेर कामधंद्याला गेली किती संख्या आहे मला सांग. ही शोभनीय गोष्ट आहे आपल्या तालुक्याला. लय आपल्या इथं जन्म घेतलेल्या माणसाला बाहेर गावी जावं वाटतंय का? आणखी पाठवायचे का आपली तिकडे मोड पुरवायला लागले. 8 आणि 10 हजार रुपये पगार आहे तिकडे कंपनी. आणि नाही जर सुरी आली सांगतात तिकडे 25 आहे आणि इकडे 5,000ची मटेरियल पाठवतो. मला माहित नाही का ही दुःख बाहेर आपण सांगत नाही, पण उमरेच्या आतमध्ये गेल्यानंतर किती तकलीफ होती मला सांग. प्रत्येक आई वडील आपल्या लेकराच्या चिंतेमध्ये आहे. आणि ही चिंता जर दूर करायला तुम्ही माझा राजभाऊ लयच बोलायला लागला आणि खरंच जी बोलतो ती करून दाखवणारच आहे. तुम्ही माझ्यावरती विश्वास ठेवा, तुम्ही अजिबात काळजी करा. निमित्त आहे जिल्हा परिषद पंचायत समितीचं, परंतु ह्याच्या पाठीमागं फार मोठं दडलंय. आज आपण आमदार नाही, 15 महिने काय आलं मला सांगा, काय आलं तुम्ही सांगा. फक्त 5 कोटी ग्रामीण, 5 कोटी शहर. ते पण मला कसं वाटायला लागलं घेताना. ज्यावेळी कोणाला अनुभवी आली तर दे की म्हणलं, मी म्हणून मला कसं वाटायला. जो माणूस दर महिन्या 2 महिन्याला 25-50 कोटीचे डिक्लेरेशन द्यायचं पत्रकार परिषदेमध्ये, आज फक्त 15 महिन्यामध्ये 10 कोटी. ही मला सुद्धा पत्रकार परिषद ही वाटली नाही. म्हणून आता तुम्ही ठरवा. शेजारच्या तालुक्याला तुळजापूरला बघा 3,000 कोटी ऐकली ना बातमी. 3,000 कोटी रुपये तिकडे गेले. त्याच्यातनं अर्थकारण मजबूत होते तालुक्यात. इथं काय नुसत्या टिंगल्या, दुसरं काहीच नाही. त्याच्यामुळं सगळे विचार करा. ठीक आहे, सगळ्यांचा स्वाभिमान करणं गरजेचं आहे. आणि काका असतील, पप्पा असतील, बाळासाहेब, तुम्ही संभाजीराव सगळेजण आहेत, परंतु कुणाला तरी एकाला तिथं पुढे आणणं लागणार. तुम्ही कुठल्याही मनात किंतु बाळगू नका. तुम्ही या कुठं कोण नका, कुठं रुसवा फुगवा कोण ही पुढे जाईल. मी जिथले तिथं मी बरोबर. आता मला सगळं कळलं इकडं, मला पहिलं काहीच माहिती नव्हतं खरंच. मला आता कोणाचं सोयरी कुठं आहे आणि कोण कसं आहे किंवा कसा आहे सगळा अभ्यास मी केला. त्यामुळे आता माझ्याकडनं चुका होणं गैर धरू नका, अजिबात चुका होणार नाही. मला लक्षात आलं आता सगळं, कारण मी पूर्वी कधी बघतच नव्हतो. मी खरं सांग आता मी नाना होते कधी मला इकडे कधी येण्याची काही आवश्यकता पण पडली नाही नाना मुली. परंतु आज नाना नाही, संतोषदादा पण आहे, जरी नानांचा वारस असला तरी पण त्याला मर्यादा आहे. आज तुम्हाला माहित आहे की 1 ग्रामपंचायत चालवायची म्हणलं तर किती नाके नव्हे. आज एवढ्या तालुक्याचं राजकारण किंवा भागाचं राजकारण करायचं म्हणलं तर सोपं राहिलेलं नाही. प्रत्येकाला आपापले प्रपंच आणि तुम्ही सगळ्याच्या बाबतीमध्ये माहिती घ्या कशा पद्धतीने पण दिवस काढते. मी जास्त बोलायची गरज नाही. मला पण काही वेळेस तकलीफ होती, काही वेळेस मला पण लय स्पीड झाला लागतो उद्योग व्यवसाय. आणि उद्योग व्यवसाय करता किंवा अत्यंत नियोजनबद्ध काटकसरीने वागल्यामुळे मी राजेंद्रराव सरकारी शेतकऱ्याचा पोरगा 8 टिपून या स्पीडवर त्यात तुमच्या पुढे एवढं टाळाटाळा बोलू शकतो किंवा काम करू शकतो. आणि या सर्व गोष्टीला एक कारण आहे, तेवढं देवेंद्र फडणवीस नावाची व्यक्ती की ज्यांनी माझ्या डोक्यावर हात ठेवला मित्र. आणि या 100% आता 31 तारखेला जर तुम्ही भाषण ऐकलं असतं ना मग खरं कळलं असतं की नेमकं त्यांच्या मनामध्ये काय कल्पना आहे. कोण म्हणू लागलं होते राजभाऊ, कोण कोणासाठी मंत्री आहे एवढं नसतंय म्हणत. कारण मी मला सांगितलं ना, मी जी काय त्यावेळेस काय काय घटना आहेत किंवा विरोधी पक्षाला पाठिंबा दिला किंवा निस्वार्थ होण्याने काम केलं त्याचीच एक काही ना काही पावती म्हणून आपल्याला या ठिकाणी आशीर्वाद रूपे आपल्याला तालुक्याला एवढा निधी मिळाला. भविष्यात पण 100% आपल्या तालुक्याला मी काय मागणार साहेबाला, पाणी द्या, उद्योग द्या, याच्यापेक्षा हे 2 गोष्टी आल्या तर पुढे काय कशाची आवश्यकता. त्याच्यामुळं तुम्ही जिल्हा परिषद पंचायत समिती ही आपल्याकडे आहे, ह्याच्यातून काय मलाही माहित नाही. हे काय लय मोठा विधानसभा वगैरे विषय नाही, परंतु या ठिकाणी आपण 1, 2, 3 तिन्ही सत्ता हॅट्रिक करून गेलो. त्यांच्या 100% लक्षात येणार की राजभाऊची खरंच चूक नव्हती. विनाकारण चांगलं काम करणार कार्यकर्ता थोडं काय ऍक्सिडेंटली काय समज झाले तर ठीक आहे, माझ्याकडनं पण काय चुकलं असं मानवा झालं असेल ती अनावधाने काय ती घडायचं घडलं.
परंतु या तालुक्याचं मोठं नुकसान झालंय, भविष्यात नुकसान होऊन देऊ नका. आणि मी तुम्हाला जबाबदारीने बोलतोय, या भागामध्ये किंवा सगळ्या तालुक्यात कधी कुणाचं ऐकू नका, कधी चुकीचं ऐकू नका. तुम्हाला कळतंय ना तुमची लेकरं बाळ, लेकरा बाळाचा प्रपंच कळतंय ना, सगळ्यांनी आपापल्या प्रपंचाचा विचार करा. मी जरी चुकीचं काय सांगायला लागलो तरी काय ऐकू नका. आणि गैरसमज जर काय झाले माझ्याबद्दल सगळ्यांना सांगतो, तुम्ही माझ्याकडनं शहानिशा करा. तिकडे जरा मला टेन्शनच येते जरा बऱ्यापैकी, काय काय वेगळंच आहे तुम्हाला सांगतो, खरं सांगतो. कारण कधी परिस्थिती मला, मी खरं सांगतो, मला माहित नव्हती. आता मी डीप मध्ये गेलो आणि आता इथनं पुढं तर जास्त खोलवरती जाणार. मी थोडं मला किती पण त्रास होऊ द्या, मी प्रत्येक गावाला कसं यायचं जायचं बसायच्या सगळ्या गोष्टीचा पुरेपूर अभ्यास करणार आहे. प्रत्येक इंडिव्हिज्युअल आता ठराविकच माझ्या ओळखी तिकडे चला तुम्ही एका गावात 50-100 जणांना मिळवलं, लहानपण गेलं ना. इकडं आता इकडं प्रत्येक गावात 10-5 जण, पण मी किती जण ओळख, माझी मेमरी पण कशी मला माहित आहे. त्यामुळं थोडी वेळ द्या आणि काय वाटलं तर मला तुम्ही संपर्क साधा. कधीही माझा दरवाजा कोणासाठी बंद नाही. 24 तास कधी नानांचं जसं होतं ना, बेल मारले की माझ्या घरात आमच्या तिघापैकी कोणी तर उठलेलं आहेच. त्याच्यामुळे कुठली काळजी करायची नाही, काही नाही. फक्त गैरसमज करून घेऊ नका. मी पप्पाला पण विनंती करतो, पप्पा आणि संभाजीराव तुम्ही पण कुठल्याही एकामेकाच्या ह्याच्यामध्ये सगळे हात जोडतो. ही कुठल्या कुणाच्या अस्तित्वाची लढाई नाही, प्रतिष्ठेची नाही, माझ्या तर नाहीच नाही. फक्त आपल्या तालुक्याच्या शेतकरी बांधवांच्या प्रपंचाची लढाई. याकरता सगळ्यांनी सज्ज व्हावं एवढीच या ठिकाणी नम्रतेची विनंती करतो. मला खात्री आहे की वाटतं कमीत कमी 400 ते 500 ची शाळा लागेल एवढीच अपेक्षा करतो. बाकीचा माळ कसा पुरवायचा माझ्यावरती सोडून द्या, माझं मी खमीर आहे त्या गोष्टी.